महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या हिंदुत्वांसाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी कान्याकोपऱ्यात तुम्हाला सांगतो, हुकुमशाहीचं हे राजकारण चालू आहे. हुकुमशाहीचं राजकारण चालू आहे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनं, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढीनं, बुजुर्गाने. आपण माणूस ओळखाय पाहिजे, कुठला माणूस आपल्यासाठी झटूया. एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य माणूस जनतांसाठी झटूया. तुम्हाला वाटत असेल मी भाषण माझ्या फायद्यासाठी करतो, ह्याच्यासाठी करतो, जाऊ दे ह्याला कशाला सपोर्ट करायचे, माझं काय नाही. तुम्ही सपोर्ट करा ना करा, तुमच्या संगमत. मी तरुणांसाठी, हिंदुत्वांसाठी मी मार्गदर्शन देतो, विचार देतो. महाराष्ट्रात हुकुमशाही लई चालली. महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीच चव राहिलं नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीच चव राहिलं नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात काय जे इंटरेस्टच नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात तरुण पिढी सांगतोय राव, तुम्हाला तरुण पिढी सांगतोय, आपल्या तरुण पिढीनं काय तर मार्गदर्शन निर्माण करायला पाहिजे. गरिबांसाठी, हिंदुत्वांसाठी. गरीब होत चालला, गरीब होत चालला, गरीब मरतोय ते मरतोय, कष्ट करून ते कष्ट करून. परत शेतकरी बांधव पास घेऊन मरतोय ते मरतोय. शेतकऱ्यावरनी कर्ज झाला की पास घेतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, हे करतोय, टेन्शन हे करतोय. गरिबावरनी भ्रष्टाचार, हे चार. गरिबाची कोण बाजू घेत नाही, गरिबावर कोण दखल घेत नाही. महाराष्ट्रातल्या कहाण्या सांगतो तुम्हाला. हुकुमशाही चालली, मराठीला काय वरच्यावर राहिला नाही. महाराष्ट्रातलं वेगळं राजकारण चाललं आहे. पण ही सगळ्या मान्यवरांनी, सगळ्या तरुण पिढीने, सगळ्या यंगस्टार पिढीनं, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळे लोक सपोर्टमध्ये आले. तुम्ही जुळला, आमच्या संग जुळला तर आम्ही काहीतरी करू शकत आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणासाठी. तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता ही सरकार आहे, हे सरकार बरं आलं निवडून. आता हे सरकार आलं निवडून, बरं तुम्हाला मदत केली, या सरकारने सगळं मान्यवर केलं. मी सगळं नमस्कार करतो. हे सगळं तुम्हाला सरकारने केलं. अरे तुम्हाला तेलाचा दर वाढला, कांद्याचा दर वाढला, की एवढी महाग केलं. गरिबांनी कसं खायचं, कसं जगायचं, काय करायचं हे म्हणतोय, जनतेला म्हणतोय. तुम्हीच निवडून दिले, तुम्ही जिंकवून दिले, हे केलं तुम्हीच. मी काही एकट्याने जिंकून दिलं काय, माझ्या एकट्याच्या मतदान दिलं की तुम्ही सगळ्या लाखा मावळ्याने दिले, लाखा सम्राटांनी, सगळ्या कान्याकोपऱ्यातनी लोकांनी त्यांना मतदान केलं, जिंकून दिलं. अलग अलग राज्यात आमदार आले निवडून, प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पार्ट्याला, प्रत्येक ठिकाणी राज्यात आले, प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यातनी आली सरकार, हे प्रत्येक ठिकाणी आमदार झाले, MP झाले, ML झाले. पण ठीक आहे, मी चालतो. तुम्हाला इलेक्शनला सगळं वाटलं, भरपूर वाटलं, हे केलं. पण जशन चालू आहे, हे चालू आहे. गरिबावरनी लक्ष द्या, गरीब मरतोय, गरिबावर भ्रष्टाचार होऊन देऊ नका, हुकुमशाहीचं राजकारण करू नका, हे म्हणतो मी. महाराष्ट्रातलं असलं किंग मेकर शरद पवारची फक्त 10 सीट आली महाराष्ट्रात. मी सांगतोय एवढं राजकारणात बदलावा आला आहे महाराष्ट्रातल्या. काही राजकारण वेगळे चालले महाराष्ट्रातले. आता ही तरुण पिढीसाठी, यंगस्टार पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी एक सामान्य तरुण, एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनतांसाठी सांगतोय. गरिबावरनी भ्रष्टाचार, इकडं मारपीट, तिकडं मारपीट. गरिबाला काय झालं की ॲक्शन होत नाही, मोठ्याला काय झालं की ॲक्शन होते. गरीब ते मरतोय, मरू दे, गरीब आहे, ह्याचं कोण बाजू घेते. मोठ्याला काय झालं तर लगेच येते ते सगळे. पण गरीब लोकांनी, गरीबातली जनताने, मी सामान्य माणूस, सामान्य गोरगरिबांसाठी लढतो, गरिबांसाठी भाषणं करतो, हिंदुत्वांसाठी. हे साठी मी कुठला विरोध करत नाही, कुठल्या पक्षाचा करत नाही विरोध. मला काय करायचं, मी जनतांचा सामान्य कार्यकर्ता. जनतासाठी गिरफ्तार झालो तर चालेल, मी आजचं उद्या मेलो तर चालेल. जनतासाठी, महाराष्ट्रासाठी. हे सरकार आलं, हे सरकार काय करणार आहे सांगा, काय करणार आहे सरकार आपल्यासाठी, काय करणार आहे? तुम्ही कष्ट केल्याशिवाय तर तुम्ही जगताय काय? हे सरकार काय तुम्ही उपाशी मारायला, उपाशी मरतोय म्हणून आपल्याला काय 10-5 हजार देणार आहे का? अजून कोण तर देणार आहे का सांगा आपल्याला, कोण तर देणार? कष्ट करायचं, आपण खायचं, आपली मातीची चुले असते आपल्या गोरगरिबांची. कष्ट केलं आपण, ह्याच्या मागं पडतो, त्याच्या मागं पडतो, ह्या नेत्याच्या मागं पडतो. हे नेता वादा चांगला कर, हे कर. पण ते नेता त्याचं घर भरायला बसलेलं असते. आपलं काय घर भरणार? मतलब की दुनिया आहे सगळी, मतलब की दुनिया. पैशाच्या पुढं कोणाचं काय चालत नाही. पैसा आहे तर किंमत आहे माणसाला, पैसा नाही तर काय किंमत नाही, 0 किंमत आहे. ही सांगतोय चांगदेव एक जाधव, एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य गरिबांसाठी लढणारा, मरते दमतक लढणार. आता तुमच्या लोकांनी, तुमच्या तरुण पिढीला, यंगस्टार पिढी, आपले बुजुर्ग माणसं आहेत, जे बुजुर्ग महिला आहेत, सांगा महिलांना 1300 रुपये पेन्शन दिली, पण 1500 रुपये पेन्शन दिली बरं का. 1300-1500 रुपये पेन्शन दिली ह्या सरकारनं, मी मान्यवर करतो. ह्या सरकारनं पेन्शन दिली, पण ह्या सरकार इकडे देते आणि इकडे काढते, डबल काढते. 1800-1600 रुपयाला तेलाचा डबा एवढा महाग झाला. लाडक्या बहिणीला दिली पेन्शन, पण माझ्या लाडक्या बहिणीला कळलं नाहीच. हे सरकार चांगलंच आहे म्हणते माझी लाडकी बहीण. संपूर्ण महाराष्ट्रातली माझी लाडकी बहीण, सरकार चांगलं आहे म्हणते. लाडक्या बहिणीला दिलं आणि भाऊजी कोळणं काढलं, बहिणीला दिलं लाडक्यानं, भाऊजी कोळणं काढलं. इतकं डबं महाग, एवढं महाग. महाराष्ट्रात हे काय चाललं आहे? महाराष्ट्रातलं राजकारण कसं चाललं आहे? येणारी तर पिढी कशी येणार? आता एवढं चाललं आहे महाराष्ट्रात, एवढ्या राईट व्हायला लागल्या, एवढ्या दंग्या व्हायला लागल्या, लोक हुकुमशाहीचं राजकारण आलं आहे, हुकुमशाही व्हायला लागली. तरुण बेरोजगार तरुण आहे, ते नोकऱ्या मिळत नाही, ते गोरगरिबावरनी भ्रष्टाचार, कुठं हमले, कुठं हे चालले. गरिबाने एका आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबते, ते पोलिस पाठवून त्याला गिरफ्तार करते, हे करते. ते शेवट आमचं पण तसंच होईल. आम्ही गरिबांसाठी आवाज उठवला तर काय दिवसांनी आम्हाला पण गिरफ्तार करतील. ह्याला कायमचा, ह्याचा आवाज बंद करून टाका, ह्याला कायमचं कुलूप लावा. पण महाराष्ट्रातली माझी जनता, आज नव्हत्या जनतेला
पादरपुटर देवापाशी दमाने नाही असतो, दमाने असतो. महाराष्ट्रातल्या राजकारणात असा एक चेहरा आहे. महाराष्ट्रातलं राजकारण पहिल्यावर मला कायच वाटत नाही. महाराष्ट्रातलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होतं तेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण कसं होतं, तेव्हा कसा जेवस होता, कशी तरुण होत होती गोळा, किती पब्लिक, लाखोनं पब्लिक महाराष्ट्रात ही येते मी चांगला आहे, हे चांगला आहे असं चाललं. पण जनता पण एकाला सपोर्ट करत नाही. जनताला पैसेवाली जनता पैसे दिले की ह्याच्या मागं पडते, त्याच्या मागं पडते. जनार्दन जनता आहे. ह्याला काय बोलू शकत आम्ही सांगतो तर सामान्यपणे सांगतो. एक सामान्य कार्य करतो, लोकांचा आता सपोर्ट करणं, कोणाला हे करणं, कोणाला नॉमिनेट करणं, कोणाच्या सुखदुःखात सामील होऊन सगळे एक येऊन लढलं तर कुठं काय तर होऊ शकत आहे, कुठं काय तर आपली करायची शक्ती होईल. गोरगरिबांसाठी म्हणतोय महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखायला पाहिजे. माझं भाषण मनापासून ऐकायला पाहिजे तुम्ही. माझी हीच अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोणासाठी. मी प्रत्येक भाषण केलं. मीडियाने पण मला सवाल केला, विचारला, तुम्ही काय करता. मी हे कुठून पार्टीकडून बोलू, त्या पार्टीकडून बोलू. पण मीडियाने पण घेतलेलं पत्रकार परीक्षेमध्ये मला पत्रकारांनी घेतलेलं इंटरव्ह्यूला मी पण केलं, भाषण तिथंही केलं. पण काय बोलता महाराष्ट्रातलं आपलं कशाचं वजन नाही, आपण काहीच नाही. आपण एक सामान्य कार्यकर्ता, आपण कुठं काय बोललो की आपल्यालाच अटक करायची, आपल्याला मारा, आपण त्याला पण भेट नाही. जनतासाठी माती झाली तर चला आपण कुठं अन्याय होईल, कुठेही होईल आपण तिथं वाचा फोडायला सांगतो, तरुणांचं रक्त सळसळ करायला सांगतो. मी काही सकाट करत नाही. महाराष्ट्रातलं एवढं राजकारण चालू आहे, मंत्री कोणाच होईल. आता तुम्हाला सांगतो देवाभाऊ महाराष्ट्रात देवाभाऊने एवढं दौरं लावलं म्हणते ती, एवढं दौरं फिरवलं. देवाभाऊला महाराष्ट्रातला मुख्यमंत्री करायचा म्हणते. सगळे पार्टीचे लोक, सगळे समर्थक, DGP दप्तरमध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री होईल. मी त्याचं काय म्हणत नाही. पण एवढं तुमचं सरकार एवढं महाग करायला लागलं, मग गरीब कसा खायचं, श्रीमंत कशी मग जगतील हो. पण गरीब मरते ती तुम्ही कोण बघत नाही. मोठ्यांसाठी तुम्ही सगळे महागाई वाढवता, गरिबांना खायचं काय, कसं करायचं. बेरोजगार लोकांनी, गरीब जनतानी, सामान्य जनतानी, कोणाकडे काय नसतं, कोणाची मजबूर असते, गरिबांनी खायचं काय. एवढं महाग केलं, ही महाग झालं, ती महाग झालं कसं काय. मी एकट्याने आवाज उठवला म्हणून मला काय दिसेल, माझा आवाज बंद करते, 4 पोलिस पाठवते, ते मला गिरफ्तारी करतील. हे एवढंच होईल. ह्याच्या पुढं काय होईल, मला अटक करतील आणि कायमचा आवाज बंद करतील, एवढंच होईल. माझं काय ना, जनतांसाठी मिळलो तर चालेल. सामान्य कार्यकर्ता चांगले भाव जातो, जनतांसाठी मिळलो तर चालेल. कसं आहे, आपण नाही, आपण देव नाही, आपण परमेश्वराने आपल्याला आवाज दिला, त्या आवाजात आपण थोडं काहीतरी उपयोग करायला बघतो. जनतापाशी तरुणांचं रक्त सळसळलं. आता तर तुमच्यातली जनजागृती होईल, तुमच्यातलं जोश जागल. आता तर तुम्हाला तर मार्ग करेल. तरुण पिढीला काय चाललं आहे महाराष्ट्रात, एवढा भ्रष्टाचार चालला आहे, एवढा अन्याय चालला आहे, हिंसा चालला आहे, जातीभेद चालले, हे चालले, जातभेद चालले, हम हिंदू आहे. पण आपण हिंदू आहे. हिंदू सगळे एक होऊन राहायला पाहिजे. सगळे एका संग कटिंग येतो काटलं म्हणजे एकच आहे ना, इकडे काटलं सगळे हिंदू सनातन, आपण सगळे एक राहायला पाहिजे. महाराष्ट्रात कसं झालं माहिती आहे तुम्हाला, एक सांगू का. महाराष्ट्रात मराठी माणसाचा काय वरच्यावर राहिला नाही. महाराष्ट्रात मुंबईमध्ये मी पूर्वी गेलो. मुंबईमध्ये मराठी माणसाला किंमत देत नाही ती. मुंबईमध्ये सगळे हिंदी, सगळे गुजराती, मारवाडी, ही सगळी ह्यांचंच राज्य चाललं, ह्यांचं हुकूमत चालले. बिहारी सगळे क्यारे इधर किंवा या एक किंवा सगळ्या मुंबईमध्ये हेच चालले. गरीबाला मराठी माणसाला कोण ओळख नाही, मराठी माणसाला किंमत द्या नाही, मराठी माणसाची भाषा पण चाललं नाही. मात्र सगळीकडे हिंदी अरे सगळी आपली पहिल्याच भाषा कुठल्या, मराठी भाषा, मराठी रक्ताची भाषा, मराठी महाराष्ट्रातली भाषा, महाराष्ट्रातली शान आहे आपली, महाराष्ट्रातली आपली प्रसिद्धी आहे, महाराष्ट्रातली शान आहे, महाराष्ट्रातला आदर आहे. मराठी भाषेला आदर आहे आपल्या महाराष्ट्रात. एवढी मराठी भाषा पण चालत नाही. सगळे हिंदी, सगळे गुजराती, सगळे बिहारी, सगळे गुजरातचे कल्ली लोक येतात, इकडे कामाला येते, तिकडे कामाला येते. आपली तरुण बेरोजगार होते ती महाराष्ट्रातल्या लोकांना पण कळायला पाहिजे. त्यांना इकडं आपण येऊन द्यायला नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनताने पण कळायला पाहिजे. एखादा सामान्य कार्यकर्ता चांगले जातो, एवढं तुमच्यासाठी जीव फोडून सांगते, एवढं जीव तोडून सांगते. लोक काय म्हणतील, हे काय तर बोलते, कशासाठी तर बोलते. आता तुम्ही लोकांनी नॉमिनेट करायचं, काय सपोर्ट करायचं हे तुमच्या हातात. माझ्या एकट्याने तर काही सकाट होत नाही. महाराष्ट्रातलं एवढं राजकारण बेकार चाललं आहे, एवढं सगळं हुकुमशाही चालली, लोकशाही चालली, गरीबाला काय ओळखणं हेच खरं. जे सत्तेवर आहे तीच किंग मेकर, तीच डॉन, सत्तेवर आहे तीच किंग मेकर, हेच चाललं. त्याच्या हिशोबाने सगळ्या महाराष्ट्रातला रिमोट कंट्रोल चालणं, हे ती म्हणाल ती जीच होते, ती म्हणाल ती जे बोलेल ते तीच होते. गोरगरिबाचा आवाज कोण ऐकणार, गोरगरिबांना आवाज उठवला तर गरीबाचा आवाज बंद करते. ती अशी माणसं आहे ती महाराष्ट्रातल्या आणि खऱ्याची दुनिया नाही. तुम्हाला सांगतो, जे खरं बोलेल ते आयुष्यात पुढं जात नाही. जे खरं बोल आणि जे खोटं बोलेल ती सगळ्यात कोठ्या दिवशी होतो, आणि खरं बोलला की ती मातीत गेला, आणि जे खोटं बोलला की ते झाला श्रीमंत माणूस. असे दुनिया लागले. हे कलियुगमध्ये असं एवढं चाललंय. भ्रष्टाचार, अत्याचार, एवढी बलात्कारची मामलं. पहिलं पण किती बलात्कार, हे किती काय झालं तर महाराष्ट्रात. जनताने पण हे किती ऐकले असतील माझी पण भाषणं. पण मी काय सांगतो, चांगदेव जाधव म्हणजे एक तरुण आहे. मी तरुण पिढीनं, तरुण मावळ्यांनी सगळी सपोर्टमध्ये येऊन मला समर्थक देऊन सगळी ग्रॅज्युएशन बनवून माझ्या संघ यावं म्हणतो, हीच माझी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आदर करतो. आई जगदंबी आपल्या महाराष्ट्रातली कुलदैवतीने, कुलस्वामी महाराष्ट्रातली आपली छत्रपती शिवाजी महाराजाला तलवार दिली. राजांनी सगळे मुघलं पाठवले, पळून गेली राजांना. मुघलं पळून गेली. छत्रपती शिवाजी महाराज नसतं तर लय काय झालं असतं. आपण त्यांचा आज गुलाम झालो असतो. गुलाम
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण गुलाम झालो असतो. आपल्या आया बहिणीवरती अब्रू लुटले असते. हे लुटलेले शिवाजी महाराज म्हणून महादेवाचा अवतार म्हणून शंभूचा अवतार भोलेनाथ साक्षात अवतार उतरले. त्यांनी लढले म्हणून आज आपण जिंकलो. महाराष्ट्रात छत्रपतीचं नाव येते. छत्रपतीचं महाराष्ट्राचं नाही भारतात घेते ते नाव. भारतात बाहेर देशात घेते ते, अमेरिकेत घेते ते, दुबईला घेते ते, इकडे घेते आपलं महाराष्ट्रातलं असं राजा छत्रपती. आम्ही पण शिवबाचे मावळ आहे. पण तरुणांसाठी महाराष्ट्रातल्या मार्गासाठी महाराष्ट्रातल्या पिढीसाठी महाराष्ट्रातल्या हेंग तार पिढीसाठी महाराष्ट्रातल्या जनतासाठी गोरगरीब इकडं भटकतो तिकडं भटकतो ह्यांच्यासाठी लोकांसाठी सांगतो मी तरुणांसाठी. जय हिंद जय महाराष्ट्र.